नागपूरमधून एक ताजी घडामोड येते। आपण पटकन नागपूरमधल्या घडामोडीकडे जातोय। आता या घडीला नागपुरात काय घडतंय ते या निमित्तानं आपण पाहूयात। नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। पुण्यामध्ये मांजरी या परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाचा आणखी एक टप्पा हा नागपुरातही होतो आहे। साक्षी कोलते असं एका विद्यार्थिनीचं नाव आहे, जिची प्रकृती आंदोलन करताना बिघडलेली आहे। आंदोलनाच्या वेळेला विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्यानं तिला रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। या विद्यार्थिनीनं आंदोलनाच्या घटनास्थळी उपोषणासह सहभाग नोंदवला होता। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी तेजस मोहतुरे आता आपल्या सोबत जोडलेत। तेजस, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर पटकन सांगा, साक्षी कोलते या आंदोलनकर्त्या विद्यार्थिनीला कोणत्या रुग्णालयात नेलंय आणि तिची प्रकृती बिघडली, त्याचं काय कारण आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर गेल्या 10 दिवसापासून जे आहे ते आदिवासी विद्यार्थ्यांचे जे ते आंदोलन सुरू आहे आपल्या मागण्याला घेऊन विविध। आणि अशातच जर बघितलं असेल साक्षी कोलते नावाची जी विद्यार्थिनी होती, जी आंदोलनामध्ये सहभागी होती, तिची प्रकृती बिघडली आणि तिला एका खाजगी रुग्णालयात त्या दाखल करण्यात आलेलं। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे आपल्या मागण्याला घेऊन एका अर्थानं आंदोलन सुरू आहे। एक जरी अट सरकारने जे त्यांची पूर्ण केली असली तरी त्यांची 28 मागण्या ज्या आहेत त्या आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आंदोलक आहेत, त्यांच्याशी बातचीत करू। काय एका अर्थानं 28 मागण्या आहेत, आंदोलन सुरू आहे, अविरत सुरू आहे, काय आपली सरकारपुढे मागणी असणार आणखी? मंत्री महोदयांनी जो आज निर्णय घेतला की 14 तारखेचा जो शासन निर्णय आहे त्याला स्थगिती दिली, पण हे जे स्थगिती आहे हे तात्पुरती आहे। शासन निर्णय हा रद्द झालेला नाही आहे। ही स्थगिती महाराष्ट्रातल्या संपूर्ण आंदोलनाला थांबवण्यासाठी केलेलं एक षड्यंत्र आहे। जवळपास आदिवासी विद्यार्थ्यांच्या 28 मागण्यांकडे पाठ फिरवण्याचं एक यांचं षड्यंत्र आहे। जोपर्यंत आमच्या संपूर्ण 28 मागण्या पूर्ण होणार नाही आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रतिनिधींशी जिथे जिथे आंदोलन चालू आहे तिथल्या विद्यार्थ्यांशी समन्वय साधून त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या का या इथपर्यंत आम्हाला शाश्वती मिळणार नाही, तोपर्यंत हे आम्ही आंदोलन चालू। आपण जर बघितलं असेल तर आपल्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी सुद्धा समर्थन केलेलं आहे। काल एक्सवरनं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले, पत्रसुद्धा त्यांनी दिलेलं आहे। कसं बघता संपूर्ण आंदोलनाकडे, कारण की अजूनही तुमच्या मागण्या ठाम आहेत, 28 मागण्या आहेत, काय सांगाल? असं म्हणजे अजून आम्ही आता आंदोलनामध्ये आहोत, तर म्हणजे असं अजूनपर्यंत आम्ही तरी म्हणजे जे काही वक्तव्य त्यांच्याकडून आले असेल किंवा मग त्यांचं वक्तव्य असेल ते आमच्या कानापर्यंत नाही पोचलं। म्हणजे आम्ही सोशल मीडिया सध्या तरी आम्ही दूरच आहे। आम्ही फक्त आमचं लक्ष इथे आता आंदोलनावर आहे। आणि जरीही त्यांच्याकडून स्टेटमेंट आलं असेल की वयाची अट हटवण्यात आली आहे, तरी आमच्या ज्या मागण्या आहे 29 मागण्या आहे, एक जर तुम्ही त्याच्यातले हटवत असेल, पण 28 मागण्यांचं काय? आपण जर बघितलं असेल तर 28 मागण्या आहेत आणि या संपूर्ण विद्यार्थी आहेत, भंडारा असतील, गोंदिया असतील, ते संपूर्ण दुर्गम भागातील संपूर्ण हे जे विद्यार्थी आहेत जे आपल्या हक्कासाठी आंदोलन एका अर्थाने ते या ठिकाणी सुरू आहेत। आणि वेगवेगळे विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी आहेत या ठिकाणी उपस्थित। आपण जर बघितलं असेल तर राहुल गांधी यांनी काल जे ते एक्सवरनं जे आहेत एकूणच जे आहे त्या संदर्भात पोस्टसुद्धा केली होती। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यावर सुद्धा ताशेरे ओढले होते आणि या संपूर्ण विषयाला घेऊन जे आहे ते आजही विद्यार्थ्यांचे जे आहे ते आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण जे बघितलं असेल तर आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी जे आहे ते एक मागणी त्यांची पूर्ण केली आहे, मात्र 28 मागण्या त्यांची अजूनही आहेत। त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाला घेऊन आणखी एका अर्थानं तीव्रता वाढलेली आहे। विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या संपूर्ण आंदोलनाला घेऊन एका अर्थानं जे आहे त्या आंदोलन पुकारलेलं आहे। त्यामुळे अप्पर आयुक्त कार्यालयात संपूर्ण हे जे आहेत ते विद्यार्थी इथलं बसल्याचे चित्र सध्याच्या घडीला नागपुरात पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या भागातील सगळे विद्यार्थी आणखी एका विद्यार्थ्याकडे जाण्याचा प्रयत्न करू। 28 मागण्या आहेत आणि शासनाचं म्हणणं आहे की आम्ही मागण्यावर एका अर्थानं पूर्ण करू, पण आधी विद्यार्थ्यांनी सुद्धा जे आहे ते वयाची अट असेल या संपूर्ण याच्यात त्याने मागण्या पूर्ण केली। एक मागणी तर पूर्ण केली आहे तुमची, यातली कुठली एक अशी मागणी आहे का ती तुमच्याने प्रामुख्यानं तुम्हाला जे असणार आहे तुमची? 2 दिवसच्या आधी या ठिकाणी जो आंदोलन स्थगिती करण्यात आला होता त्याच्यामध्ये शासनाने आम्हाला सांगितले होते की 14 मागण्या पूर्ण झाल्या, परंतु अजूनही आम्हाला परिपत्रक आलेलं नाही। तर शासनाने आम्हाला आधी तर परिपत्रक दाखवावं। आणि कालपासून जो आमच्यासोबत इथं गैरवर्तन जो घडून येत आहे, रात्रीला कालपासून आमचे 2 वाजेपासून विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते आणि असं कोणतं परिपत्रक यांना मिळाले की आमचे विद्यार्थी रात्रीच्या 12-12:30 वाजेपर्यंत बाहेर थांबलेले होते? यांच्याकडे एखादा आदेश असेल तर तो आदेशपत्र आम्हाला दाखवावं आणि कोणत्या अँगलनी यांनी आम्हाला ठेवलेलं, म्हणजेच 5
11/2011 शासन निर्णयाचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा की आदिवासी इस देश का मालक है, उसे हक सम्मान और अधिकार मिलना चाहिए. आणि या देशाच्या मूळ मालकाला जर हे बाहेर या आदिवासी विकास विभागाच्या बाहेर ठेवत असतील तर आम्हाला म्हणजे आमच्या समाजाचा कितपत न्याय होत आहे, आम्हाला किती न्याय मिळत आहे, हा तर आमच्यावरती न्याय नाही पण आमच्यासोबत अन्याय होत आहे. आणि जर बघायला गेलं तर जप्तलाई आश्रमशाळेमध्ये सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनी दगावल्या. त्या सर्पदंशाच्या त्या विद्यार्थिनी ज्या दगावल्या त्यांना कोणतीही किंमत मिळाली नाही. तर शासनाला माझी एक अट असेल की त्यांना 1 कोटीची आर्थिक मदत देण्यात यावी आणि 2 वर्षामध्ये जे 584 विद्यार्थी मरण पावले, त्या मृत्यू पावले, त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही निधी मिळालेला नाही. तर त्यांना सुद्धा न्याय मिळावा आणि महाराष्ट्रातील आमच्या ज्या 29 मागण्या आहेत त्या पूर्णपणे शिथिल व्हाव्या. आणि या महाराष्ट्राचे जे आदिवासी मंत्री आहेत त्यांच्याशी मला एकच अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या ठीक आहे. स्वतःचा विचार करावा आणि आम्हाला जोपर्यंत ते राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आंदोलन ठामपणे याच ठिकाणी राहील. आणि हाच आमचा मुद्दा आहे, आम्ही याच ठिकाणी बसले राहू आणि आंदोलन सुरू राहील. ठीक आहे तेजस, वेळ मर्यादा आहे आणि आपण या सर्व प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार.